आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेहसंमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय, तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुडा, विधी मंडप, डायनिंग हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक, एकच विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय। नान्नज धुमाला, तळेगाव, नांदूर, सिंगोटे रोड। संपर्क 9922 41 55 68 91 72 26 0422। संगमनेर येथील जांताराजा मैदान या ठिकाणी भव्य कृषी महोत्सवाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न। जगातील सर्वात बुटकी म्हैस या प्रदर्शनात ठरणार आकर्षण। संगमनेर येथे 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2025 दरम्यान भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 5 दिवसीय कृषी महोत्सव प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना शेतातील उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होणार आहे। सदर प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांच्या सहभागानं शेतीविषयक माहिती व मोलाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे। यात खास मुख्य आकर्षण म्हणून जगातील सर्वात बुटकी असणारी म्हैस सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे। या निमित्तानं सुप्रसिद्ध चंद्रशेखर विसे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम कृषी महोत्सवाच्या निमित्तानं 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे। 3 मार्च 2025 रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले असून 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तर 27 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते कृषी महोत्सवाचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। तर सांगता समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तसेच महिलांसाठी खास आकर्षण म्हणून पैठणी व भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव, महिला भगिनी व संगमनेर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे। 23 फेब्रुवारी रोजी महामंडलेश्वर बाळानंद सरस्वतीजी कोंडार महाराज यांच्या शुभ हस्ते व दिलीपराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोमनाथ कारडे, इव्हेंट मॅनेजमेंटचे राजेश शिंदे, प्रशांत दातीर यांची प्रमुख उपस्थिती या निमित्तानं होती। या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीणजी कानवडे यांनी केले आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या वतीनं अक्षय भालेराव, मनीष साळवे, राहुल राऊत, गजानन भोसले, अमोल राऊत, अशोक काळे, कुणाल जाधव, प्रतीक गाडेकर, संदेश आवारी, सचिन गाडे, अनिल बालोडे, गणेश नागदे विशेष परिश्रम घेत आहेत। संगमनेर कृषी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। मवेशी येथील प्रसिद्ध महामंडलेश्वर श्री कोंडार सरस्वती बाळानंद कोंडारनाथ महाराजांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। या ठिकाणी 27 फेब्रुवारी ते 3 मार्च कृषी प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कृषीच्या संबंधित स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे जगातील सर्वात छोटी बुटकी म्हैस 3 फुटाची या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। त्यामुळे मी तमाम शेतकऱ्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील आवाहन करतो की या कृषी प्रदर्शनात आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कृषी प्रदर्शनातून लाभ घ्यावा असे या सर्वांना मी विनंती करतो। मनुष्यांच्या सहकार्याने एक कृषी प्रदर्शन बनवायची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि तिची आज प्रत्यक्ष सुरुवात केली। चांगली संकल्पना मांडली। तरुण मुलं सगळे सार्वजनिक जीवनात असताना त्यांचं घरी काम झालं पाहिजे, समाजासाठी काहीतरी सगळं पुढची सप्ताह होणार आहे तिचं समजा आणि सगळ्यांना त्याचे एक अनुभव येईल आणि तो चांगलं काहीतरी घडावं। गायकवाड साहेबांची संकल्पना मांडली। जे नवीन तंत्रज्ञान शेतीत येतं तर काळ खूप बदलला। तुम्ही मोटरच्या स्टार्टरचं उदाहरण दिलं
मला आठवतं मी 80 साली कॉलेजला होतो. असं आम्ही पाईपलाईन केली प्रवाहातून, पण आम्हाला मोटरचं कनेक्शन मिळालं आणि कनेक्शन मिळालं आजवळच्या शेतकऱ्याला ग्रुप करायला गेलो. कोणी इलेक्ट्रिक मोटरच घ्यायला तयार होतं. धनगर समाजाचे काही लोक होते जास्त, बऱ्याच बैठक त्यांचं कोण घेईन ते मोठे चिटकून मरायला वगैरे भीती वाटायची त्यांना. डिझेल इंजिन पारंपरिक चालू होतं. 6 महिने आम्हाला त्याच्यावर कनेक्शन मिळायला लागलं. 2-3 जण तयार केले, तो ट्रान्सफॉर्मर बसला. आता नंतर तर असं एक आता ते स्टार्टरला टँग्याला लोक चालू करतात, तसंच चालतं म्हणतो. स्टार्टरला झाकणही नसतं. इतका काळ वेगाने बदलत चालला. आता मोबाईलवर ऑपरेट होणारे स्टार्टर्स आले, खूप नवीन नवीन तंत्रज्ञान आलं. आता माझं स्टार्टरही आउटडेटेड होती अशी अवस्था आली. विशेषतः सोलारमध्ये जर चांगलं तुम्ही इथे लक्ष दिलं प्रवीण, तर सोलारने क्रांती केली. तर सोलारची शेतीसुद्धा याची संकल्पना आहे. शेतीच करायची, पिकच घ्यायचं नाही, सोलारची शेती करायची, सरकारला विकायची. तर प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचा वापर खूप वाढायला लागला आणि ऊर्जा ही लिमिटेड आहे, मर्यादित आहे. तर तिचा वापर खूप व्हावा. सरकार पण आता वेगवेगळ्या योजना आणतो. विशेष शेतकऱ्यासाठी गोडाऊनची योजना आता आणतो. नवीन सरकार अजितदादांच्या नेतृत्वाखाली नवीन कृषी मंत्र्यांनी परवा जाहीर केलं की 50% अनुदान शेतकऱ्यांसाठी गोदाम योजना आता आणणार. 50% अनुदान. गोदाम योजनेची संकल्पना अशी पिकं येतात पण लगेच विकावं लागतं. आपल्याला ठेवायची सोय नसते, आपल्याला पैशाची अडचण असते. लगेच मार्केटमध्ये होऊन पीक काढणीला आलं तर पिकं बाजार पडलेले असते. तेच पीक ठेवायचं आपल्या गोदामामध्ये. तुमच्यावर मॉर्गेज लोन द्यायची राष्ट्रीय बँकेची तयारी झाली. ते साठवायचं, बाजारभाव वाढणार, विकायचं. असेच योजना सरकार. त्याचा प्रसार कृषी माध्यमाच्या माध्यमातून चांगला व्हावं, अधिक ज्ञान शेतकऱ्यांना आणखी मिळावं. इथं ड्रीप असतील, आता मायक्रो बिझनेस आले, मायक्रो इरिगेशन, या सगळ्याचं ज्ञान शेतकऱ्याला ह्या कृषी परिषदेच्या माध्यमातून मिळावं आणि त्यांचं जीवन चांगलं हो असं तुमच्या हातून ही संकल्पना राबवली जावं अशा आशा यापासून व्यक्त करतो. महामंडळेश्वर स्वामी या ठिकाणी आले, त्यांचं आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीने स्वागत करतो. दर्शन घेऊन आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी पार पडेल अशी त्यांची चरित्र. सर्व मान्यवर तर हा जो उद्देश आहे कृषी प्रदर्शन, आता साहेबांनी सांगितलं की नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला विकसित आणायचं आहे आणि त्याच्यापासून आपला विकास करायचा आहे. परंतु काही संकल्पनेमध्ये असे संशोधन केलं गेलं आहे की मानवाकडे खूप कला आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन आणि कमी वेळेत जास्त काम, हा हेतू या पाठीमागा आहे. आणि या हेतूमध्ये जर एखादं बियाणं संकलित जर केलं तर त्यापासून आपल्याला उत्पादन जास्त कसं मिळेल, हा जो उद्देश आहे शासनाचा, हा आपल्याला सफल करायचा आहे. त्याच पद्धतीने इथे एक नवीन तंत्रज्ञान येणार आहे. म्हणजे किमान आपल्याला समजा एखादं डेव्हलप करायचं असेल, ते डेव्हलप करायला जर आपल्याला 4 कोटी रुपये लागतात तर ते 4 लाखातच आपण डेव्हलप करू शकतो. अशा काही मशिनरी उपलब्ध केलेल्या आहेत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे. आता आम्ही उत्तर प्रदेशामध्ये एक संकल्पना बघितली, एका बीजापासून 24 ते 26 अंकुर त्याला तयार होतात.